नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। हासगोळी एमडी ड्रग्ज प्रकरणाचा सस्पेन्स वाढला। आमचा पोरगा दोषी नाही, सत्य तपासातून समोर आणा, पप्पू मलतवाडकर यांच्या कुटुंबियांचे स्पष्टीकरण। महिला पीएसआय अश्लील व्हिडिओ प्रकरण, हिंडलगा कारागृहाच्या बदनामीचा आरोप, सोशल मीडिया पोस्ट विरोधात प्रशासनाची न्यायालयात धाव। गृहलक्ष्मी निधीवरून विरोधकांना हेब्बाळकरांचे प्रत्युत्तर, 1.25 कोटी महिलांना दरमहा निधी जमा, लाडकी बहीण योजनेवरूनही निशाणा। वाल्मिकी महामंडळ निधी गैरव्यवहारावरून भाजप आक्रमक, विधानसौधाला घेराव घालण्याचा प्रयत्न, BY विजयेंद्रांसह नेते कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुंबई दुर्घटनेनंतर बेळगावात सतर्कतेचे आवाहन, गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, रमाकांत कोंडुस्कर यांचा प्रशासनालाही संदेश। श्रावण मासाची भक्तिमय सुरुवात, देवरवाडीच्या वैजनाथ मंदिरात सामूहिक प्रसादाचे आयोजन, कुद्रेमानीसह पंचक्रोशीतील 100हून अधिक भाविकांची उपस्थिती। अहमदनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाकडे तातडीने बंदोबस्ताची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। चंदगड तालुक्यातील हासगोळी येथील कथित एमडी ड्रग्ज निर्मिती प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। पुणे नार्कोटिक्स पथकाच्या कारवाईनंतर या प्रकरणात पप्पू मलतवाडकर याचं नाव समोर आलंय। मात्र पप्पू दोषी नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। निष्पक्ष तपासातून सत्य समोर यावं अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। हासगोळी येथील कथित एमडी ड्रग्ज निर्मिती प्रकरणात पप्पू मलतवाडकर यांच्या कुटुंबियांनी आपला मुलगा दोषी नसल्याचा दावा केलाय। तरुण भारत न्यूजच्या प्रतिनिधींनी हासगोळी येथे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेतली। यावेळी पप्पू यांच्या आईने आमचा मुलगा दोषी नाही आणि तो सुरक्षितपणे बाहेर आला पाहिजे असं म्हटलं। या प्रकरणातील पप्पू यांची नेमकी भूमिका निष्पक्ष तपासातून स्पष्ट करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तसेच या प्रकरणाची आधी माहिती असती तर आपण स्वतः पोलिसांना माहिती दिली असती असेही त्यांनी सांगितले। दरम्यान कथित ड्रग्ज निर्मिती केंद्र, त्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार तसेच संबंधित व्यक्तींचे संपर्क याबाबत पुणे नार्कोटिक्स पथकाकडून तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीची नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे। महिला पीएसआयशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। या प्रकरणातून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या बदनामीचा आरोप समोर आला असून कारागृह प्रशासनाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे। सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट प्रकरणी खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे। बेळगावच्या द्वितीय JMFC न्यायालयात हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांनी सामाजिक कार्यकर्त्या संध्या नागराज यांच्यासह काही व्यक्तींविरुद्ध खासगी तक्रार दाखल केली आहे। कारागृहाची अवमानकारक आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। संबंधित महिला पीएसआयचा हिंडलगा कारागृहाशी कोणताही संबंध नसतानाही व्हिडिओ कारागृह परिसरातील असल्याचा दावा केल्याचं नमूद आहे। कारागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी BNS कलम 356(2) आणि 356(3) अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगलेल्या तुमकुर येथील कैदी साईकुमार याच्या विरुद्धही तक्रार दाखल झाल्याचं समोर आलंय। गृहलक्ष्मी योजनेच्या निधीवरून कर्नाटकात राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। विरोधकांच्या टीकेला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रत्युत्तर देत योजनेचा निधी आणि लाभार्थी महिलांबाबतची स्थिती स्पष्ट केली। यावेळी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। गृहलक्ष्मी योजनेच्या निधीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। कर्नाटकातील सुमारे 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर दरमहा निधी जमा केला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तांत्रिक कारणांमुळे किंवा अर्थ विभागाकडून निधी मंजूर होण्यास काहीसा विलंब होऊ शकतो असे हेब्बाळकर यांनी सांगितले। आतापर्यंत प्रत्येक महिलेला सुमारे 70,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा दाखला देत त्यांनी विरोधकांवर टीका केली।
कर्नाटक सरकारकडे बोट दाखवण्यापूर्वी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची परिस्थिती आणि तिथे किती हप्ते देण्यात आले याचा विचार करावा असेही त्या म्हणाल्या. आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत, तर हे घरात बसून व्हॉट्सअॅपवर आरोप करणारे लोक आहेत, असा टोलाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लगावला. वाल्मिकी विकास महामंडळातील कथित निधी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालाय. बेंगळुरूमध्ये विधानसौधाला घेराव घालण्याचा प्रयत्न करत भाजपने जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. या आंदोलनातून भाजपने सरकारवर निशाणा साधत आपली मागणी पुन्हा जोरदारपणे मांडली आहे. वाल्मिकी विकास महामंडळातील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणी मंत्री बी नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने बेंगळुरूमध्ये आंदोलन केले. फ्रीडम पार्क येथून सुरू झालेला भाजपचा मोर्चा विधानसौधाकडे नेण्यात आला. विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आंदोलनात सहभागी झाले होते. अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी असलेल्या निधीच्या कथित गैरवापराबाबत सरकारने जनतेला उत्तर द्यावे अशी मागणी भाजपने केली. या मुद्द्यावरून भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरू असून जिल्हा आणि तालुका केंद्रांवरही दिवस रात्र आंदोलन करण्यात येत आहे. हा मुद्दा सोडणार नसल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिलाय. मुंबईतील गणेश मूर्ती आगमनावेळी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील गणेशोत्सव मंडळांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय. उत्सव आणि मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन रमाकांत कोंडुस्कर यांनी केलंय. तसेच गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनानंही योग्य नियोजन करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील भुलेश्वर येथे गणेश मूर्तीच्या आगमनावेळी झालेल्या दुर्घटनेत मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव आणि मिरवणुकीदरम्यान आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे. गणेश मूर्तींची वाहतूक, आगमन आणि मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच प्रशासनानेही योग्य नियोजन करून गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सहकार्य करावे अशी अपेक्षा रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केली आहे. श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त बेळगावातील देवरवाडीच्या प्राचीन वैजनाथ मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. कुद्रेमाणीच्या भाविकांनी आयोजित केलेल्या सामूहिक प्रसादाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून श्रद्धेसोबतच सामाजिक एकोप्याचं दर्शन घडलं. देवरवाडी येथील प्राचीन वैजनाथ मंदिरात श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त कुद्रेमाणीच्या भाविकांच्या वतीने रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी वारीनंतर श्रावण मासाचे औचित्य साधून रवी पाटील, सुरेश पाटील यांच्यासह कुद्रेमानीतील भाविकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कुद्रेमानीसह पंचक्रोशीतील 100हून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भक्तिरसाने भारून गेला होता. श्रावण महिन्यात वैजनाथ मंदिरात दर्शन घेऊन सामूहिक प्रसादाचा लाभ घेण्याची परंपरा यंदाही उत्साहात कायम राहिली. यावेळी अरुण देवण, दीपक पाटील, विनायक नारायण पाटील, विठ्ठल मल्लू पाटील, शंकर पाटील, वैजू कागणकर आदींसह कुद्रेमाणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. बेळगावच्या अहमदनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शाळेत जाणाऱ्या मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. त्यातच रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी होत आहे. बेळगावच्या अहमदनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना रस्त्यावर या कुत्र्यांचा सामना करावा लागत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यातच रस्त्यालगतचा कचरा सर्वत्र पसरल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका आणि अस्वच्छतेमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून ये जा करताना काळजी घ्यावी लागतेय. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा,
बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. यमकणमर्डी विधानसभा मतदारसंघातील इयत्ता 1 ते 5वीच्या सुमारे 23,000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व स्कूल बॅग देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यमकणमर्डी येथील शासकीय कन्नड मुलामुलींच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करून उपक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रीय ग्रामीण साक्षरता मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी होऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मातेश मगदूम, बीईओ प्रभावती पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विविध मान्यवर उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील इटगी येथे घराचे कुलूप तोडून 2 चोरट्यांनी सुमारे 40,000 रुपयांची रोकड लंपास केली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत चोरी केली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. चोरीनंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. केंद्रीय आरोग्य योजना अर्थात CGHS अंतर्गत पोस्ट कर्मचाऱ्यांना पूर्णतः कॅशलेस उपचार सुविधा मिळावी अशी मागणी बेळगाव पोस्ट विभागाने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या उपचारानंतर केवळ 60 ते 70% खर्चाचा परतावा मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. मुंबई, पुणे व बेंगळूरच्या धर्तीवर बेळगावात कॅशलेस सुविधा सुरू करावी, अन्यथा हुबळी, धारवाड व कोल्हापूरच्या धर्तीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. खासदार जगदीश शेट्टर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. पावसाळ्यानंतर बेळगाव परिसरात सीताफळाचा हंगाम बहरला असून शहरातील विविध रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये ताजी हिरवीगार सीताफळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी व फळ विक्रेते सीताफळे शहरात आणून विक्री करत असून नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. रंगीबेरंगी टोपल्यांमध्ये मांडलेली सीताफळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोड, गरयुक्त आणि पौष्टिक सीताफळाला हंगामाच्या सुरुवातीलाच मागणी वाढली असून पुढील काही दिवसात आवक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यांवर लागलेल्या सीताफळाच्या दुकानांमुळे हंगामी फळ विक्रीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीताफळाचा हंगाम नागरिकांसाठी चवदार मेजवानी तर शेतकरी व फळ विक्रेत्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीच्या आधारे कारवाई करत रायबाग पोलिसांनी नागराळ गावातील रेल्वे अंडरब्रिजजवळ 266 ग्रॅम सुका गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक MM डप्पिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत आरोपीकडून सुमारे 26,600 रुपये किमतीचा गांजा, चिलम व प्लॅस्टिक पिशवी जप्त करण्यात आली. आरोपी हा रॉयल एनफील्ड मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांच्या उपस्थितीत व व्हिडिओग्राफीद्वारे जप्तीची कारवाई करून संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास रायबाग पोलिसांकडून सुरू आहे. श्री तुकाराम कोऑपरेटिव्ह बँकेची 75वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, अंदाजपत्रक व लेखापरीक्षण अहवालावर चर्चा करून सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. यावेळी सभासदांनी विद्यार्थ्यांसाठी अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज तसेच हृदय शस्त्रक्रियेसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सभासदांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संचालक राजेंद्र पवार यांनी आभार मानले, तर मॅनेजर संकोच कुंदगोळकर यांनी सूत्रसंचालन केले. ईद मिलाद शांततेत व सलोख्याने साजरा करावा, तसेच मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती जमखंडीचे डीवायएसपी एस. जमीर रोशन यांनी दिली. जमखंडी शहर पोलीस ठाण्यामध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण व आवश्यक ठिकाणी वाहतूक वळवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआय मल्लप्पा मुडी यांनी मिरवणुकीत 4 ते 6 हजार भाविक सहभागी होण्याची शक्यता असून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. बैठकीस अंजुमन समितीचे अध्यक्ष तौफिक पार्थनल्ली, प्रदीप मेटगुड यांच्यासह पोलीस अधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. रायबाग विधानसभा मतदारसंघातील जोडट्टी गावात सुरेश पाटील यांच्या गुऱ्हाळाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासन नियमानुसार नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पंचनामा व इतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या आगीमध्ये पाटील कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विजयपूर तालुक्यातील कन्नूर सामुदायिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सुमारे 70,000 नागरिकांसाठी आधार असलेल्या या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. डॉक्टर व कर्मचारी नियमितपणे कर्तव्यावर हजर राहत नसल्याने विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या ठिकाणीच वास्तव्यास राहून नियमित सेवा बजावावी आणि कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निपाणी शहरातील भाजी मार्केट परिसरातील सर्कल व तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस आली असून कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कामकाज करावे लागत आहे. इमारतीच्या छतावरील स्लॅबचा काही भाग ढासळला असून उर्वरित भागही धोकादायक अवस्थेत आहे. तसेच दरवाजांचीही मोडतोड झाली आहे. महसूल विषयक विविध कामांसाठी दररोज नागरिकांची या कार्यालयात ये-जा असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झालाय. कार्यालयाची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. इमारत नगरपालिकेच्या मालकीची असून तात्पुरती दुरुस्ती करून दिल्यास कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय टळेल असे सर्कल अधिकारी स्वी कुमार मदली यांनी सांगितले. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्या निर्देशानुसार बेळगाव विभागातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग जिल्ह्यात 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान विशेष वाहतूक मोहीम राबवण्यात आली. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रिपल रायडिंग, अतिवेग आणि इतर नियमभंगांच्या एकूण 17,632 प्रकरणात कारवाई करून 78,58,150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये विजयपूर जिल्ह्यात सर्वाधिक 6,267 प्रकरणात 30,52,550 रुपयांचा दंड वसूल झाला, तर बेळगाव जिल्ह्यात 4,845 प्रकरणात 20,45,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातमुक्त विजयपूरसाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बेळगाव तालुक्यातील कंगराळी ग्रामपंचायतीची सन 2026ची मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात मतदार यादीची पाहणी व प्रसिद्धीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत तलाठी दयानंद, त्यांचे सहकारी बाळू पाटील, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयराम पाटील, नवनाथ पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये गावातील मतदारांची नावे तसेच संबंधित मतदारसंघाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही
तसेच नाव, पत्ता व इतर तपशील योग्य आहेत का याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना आपल्या मतदार नोंदणीची माहिती तपासता येणार आहे. यादीत काही त्रुटी किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील रुडगी येथील सिद्धम्मा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना वाटेतच वेदना तीव्र झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून EMT श्रीशैल हुगार यांनी रुग्णवाहिकेतच त्यांची सुरक्षित प्रसूती केली. माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असून पुढील उपचारांसाठी त्यांना ढवळगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी चालक मुत्तन्न मडिवाळर व आशा कार्यकर्त्या मदकम्मा दोडमनी यांनी सहकार्य केले. आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून केलेल्या या कामगिरीबद्दल 108 रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रांमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.